नमस्कार मित्रांनो, मी केदार केसकर. तुम्ही बघताय सेंटर स्पॉट. मित्रांनो, आता अतिशय छोटा आणि अतिशय कन्साइज तरीही टू द पॉइंट असा एक व्हिडिओ आपल्यापुढे घेऊन येतोय. महत्त्वाचा विषय आहे. मला वाटतं आपल्या सगळ्यांनाच एक बातमी माहीत पडलेली असेल, ती म्हणजे कतार नावाचा जो गल्फ कंट्री जो आहे, मध्य पूर्वमधला कतार नावाचा जो देश आहे, त्यांनी भारताच्या म्हणजे भारतीय वंशाच्या 8 माणसांना गेल्या वर्षी जे पकडलेलं होतं त्यांच्यावरती न्यायालयीन प्रक्रिया सुरू केलेली होती. त्या 8 माजी खलाशांना, ते खलाशी होते पण भारत सरकारचे आत्ताचे ते नाहीत, म्हणजे भारतीय नौदलात सध्या सेवारत असलेले ते नाहीत, ते माजी आहेत. अशा त्या 8 माणसांना, भारतीय वंशाच्या माणसांना कतारमधल्या एका कोर्टाने देहदंडाची शिक्षा फरमावलेली आहे, फाशीची शिक्षा दिलेली आहे. ती डिक्लेअर करण्यात आली काल का परवा डिक्लेअर करण्यात आलेली आहे. आणि त्याच्यावरनं बरंच काय काय आता घमासान सुरू झालेलं आहे. घमासान इन द सेन्स की भारतात कित्येक जण याच्यावरती प्रतिक्रिया द्यायला लागलेले आहेत. म्हणजे अगदी संजय राऊतांच्या पासून ते अगदी गावगन्ना कुठल्याही व्यक्तीपासून ते दिल्लीपर्यंत अनेक जण आपापली प्रतिक्रिया द्यायला लागलेले आहेत. तर मुळात ती परिस्थिती काय हे आपल्या सगळ्यांना कल्पना असेलच, तरी थोडंसं सांगतो मी, फार जास्त पाल्हाळ लावत नाही. एक एवढंच लक्षात घ्यायला पाहिजे की ते सध्या भारतीय नौदलात काम करणारे 8 जण नाहीत. एक तर ते आहेत रिटायर्ड, म्हणजे माजी आहेत. आणि माजी आहेत याचा अर्थ खूप मोठा कार्यकाळ त्यांचा झाला असेलच असं नाही. शॉर्ट सर्व्हिस असा पण एक प्रकार असतो आणि ते करून झाल्यानंतर तुम्ही मोकळे असता. तुम्ही कुठल्याही संस्थेमध्ये, कुठल्याही कंपनीमध्ये तुम्ही काम करू शकता. त्यासाठी तुम्ही फ्री असता, मोकळे असता. MOD कडून, म्हणजे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स कडून तुम्हाला फक्त क्लिअरन्स यायला लागतो. क्लिअरन्स एकदा का आला की मग तुम्ही तशा पद्धतीने सेवा करायला मोकळे असता. तशा पद्धतीचा MOD त्यांचा क्लिअर झालेला होता असं म्हणजे कळलेलं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा असा की ते मर्सिनरी म्हणून काम करत होते. तर तुम्ही काय स्वरूपाचं काम करता हेही महत्वाचं आहे. मर्सिनरी म्हणजे आपल्याला माहिती आहे ना, भाडोत्री सैनिक. तर हे भाडोत्री खलाशी म्हणून, भाडोत्री सैनिक म्हणून काम करत होते. एकदा का तुम्ही मर्सिनरी म्हणून जेव्हा काम करता त्यावेळेला त्याचा अर्थच असा असतो की तुम्ही पैशासाठी काम करता. तुमची निष्ठा, मग तुम्हाला मनातनं कितीही काही वाटू दे, तुम्ही एकदा स्वतःला मर्सिनरी म्हणून मान्य केलं की मग तुम्ही अपेक्षा ठेवू शकत नाही, अरे रे माझी मातृभूमी वगैरे. म्हणजे तुमच्यावरती संकट आलं की मग तुम्हाला मातृभूमी आठवणार. तुम्ही ज्या वेळेला मर्सिनरी म्हणून स्वतःला बाजारात विकता आणि तुम्ही दिलेल्या सेवेचे पैसे कोणी का, म्हणजे तो मालक कोणी का असे ना, तुमची निष्ठा फक्त पैशाशी, असा त्याचा अर्थ असतो मर्सिनरीचा. असं जेव्हा तुम्ही एकदा का मान्य करता आणि तशा पद्धतीने तुम्ही लाभ उठवायला लागता, मर्सिनरी म्हणून काम करायला लागता, त्यानंतर तुम्ही तो धोका पत्करलेला असतो. म्हणजे ते करत असताना तुम्ही तो धोका पत्करलेला असतो की असं असं होऊ शकतं. आणि मग तुम्ही अडचणीत आल्यानंतर तुमच्या मातृभूमीला गुहार लावायची, तुमच्या मातृभूमीला साद घालायची, मग तुमच्या नातेवाईकांच्याकडनं तुम्ही अश्रू ढाळायचे, तुमच्या नातेवाईकांच्या मार्फत तुम्ही भारत सरकारला साकडं घालायचं, किंवा मग वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणायचा भारत सरकारवर. हे चुकीच्या टॅक्टिक्स आहेत. मी असं म्हणत नाही की ते 8 जण हे सगळं मुद्दाम करवून घेत आहेत, भारत सरकारवर दबाव निर्माण करतायत, माझं असं म्हणणं नाही. कदाचित विरोधी पक्ष सुद्धा की चला चांगला बॅटीखाली बॉल आलाय, मारूया सिक्सर, असे खास संजय राऊत स्टाईलचे लोक असू शकतात की त्यांना मुद्दा काय आहे त्यांच्यासाठी फार महत्वाचं नसतं. ज्यांच्यासाठी घसा कोरडा करायचा ते यांच्यासाठी महत्वाचे नसतात. संजय राऊत प्रकारच्या लोकांच्यासाठी त्यांना फक्त एवढंच असतं, काहीही करून आपल्याला हाणता येतंय ना सत्ताधाऱ्यांना, बस एवढाच विषय असतो. तर आता पॉइंट मला हा सांगायचा आहे की तिथे सत्तेत किंवा विरोधात कोणी का बसलेलं असे ना, मला त्याच्याशी घेणं न देणं. मी भारत सरकार आणि भारताचं राष्ट्रहित या संदर्भातनं फक्त बोलतोय की एकदा का तुम्ही मर्सिनरी असलात की तुम्ही तुमच्या म्हणजे फक्त भारतच नाही, कुठल्याही देशाच्या बाबतीत तुम्ही जर मर्सिनरी असाल तर तुम्ही तुमच्या मातृभूमीला किंवा कुठल्याही देशाला अशा पद्धतीने रिक्वेस्ट करू शकत नाही की मला वाचवा, मी आता अडचणीत आलो. म्हणजे त्याला सोयीस्कर राष्ट्रभक्ती म्हटली जाते. मग आणि बरं, तुम्ही विनंती करू शकाल लाख, शेवटी त्या देशाच्या वरती अवलंबून आहे. तो देश ठरवेल की या मर्सिनरीला वाचवायचंय का नाही वाचवायचंय.
ठीक आहे. आता भारत हा तसा वेगळ्या पद्धतीचा देश आहे. भारतीय वंशाच्याच नाही तर जगातील कितीतरी लोकांना वाचवण्याचं काम, संकटग्रस्त लोकांना वाचवण्याचं काम, संकट मोचक म्हणून वाचवण्याचं काम हे भारताने कायम केलेलं आहे. ती भूमिका भारताने अगदी यशस्वीपणे वठवलेली आहे. त्यामुळे कदाचित भारत विचार करू शकतो की नाही 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 नाही, ते मर्सनरी जरी असले तरी काही का असे ना ते भारतीय वंशाचे आहेत ना, आम्ही त्यांना वाचवणार. पण इथे दुसरा एक प्रश्न निर्माण होतो की ही एक न्यायालयीन प्रक्रिया आहे. तिथं ते अटकलेले, अटक झालेली आहे त्यांना आणि त्यांच्यावरती जी सजा फरमावण्यात आलेली आहे देहदंडाची, तर त्यामध्ये काहीतरी ड्रामेबाजी करून भारत हस्तक्षेप नाही करू शकणार आहे. ही एक गोष्ट लक्षात घ्या. कतार कितीही छोटा देश असला आणि भारत कितीही अवाढव्य मोठा देश असला, भारताची पत जगामध्ये किती जरी मोठी असली तरी काही गोष्टींचं व्यवधान आपल्याला ठेवायला लागणार आहे. कतार ही एक आर्थिक सुबत्ता असलेली शक्ती आहे. दुसरी गोष्ट की कतारला स्वतःची सैन्य शक्ती जरी नसली संरक्षण करण्यासाठी, तरीही अमेरिकेचा खूप मोठा तळ हा कतारमध्ये आहे, स्टेशन्ड आहे आणि अतिशय मोठा. मी खूप मोठा म्हणतो म्हणजे तेव्हा अतिशय मोठा असा तो तळ आहे. त्यामुळे कतारला तुम्ही सैन्यशक्ती वापरून दबावाखाली आणू शकणार नाही. मग तुमच्याकडे एकच मार्ग राहतो. बरं, न्यायालयीन प्रक्रिया म्हटलं तर कदाचित तीही वेळखाऊ होऊ शकेल की तुम्ही उत्तम वकिलांची टीम तिथे पाठवली, त्या 8 जणांच्या बाजूनी दलील पेश करण्यासाठी वगैरे, तेही करता येईल. पण मला नाही वाटत त्यातून काही साध्य होईल. प्रमुख गोष्ट ही की तुम्हाला राजनैतिक पद्धतीने म्हणजे डिप्लोमॅटिक लेवलवरती हा विषय सोडवायचा असेल तर ती एक संधी मात्र निश्चितपणे आहे. आणि आपल्याकडे प्रभावी परराष्ट्र मंत्री आहेत आणि त्यांची चांगली सगळी टीम आहे. तर त्यामार्फत तुम्ही तिथल्या कतारचा जो कोणी प्रिन्स आहे त्याच्यावरती तुम्ही त्याच्याशी वाटाघाटी करणं, त्याच्या रिप्रेझेंटेटिव्हच्या सोबत काही चर्चा वगैरे करणं आणि त्या माध्यमातून त्या 8 जणांची मुक्तता करणं. मुक्तता ही पुढची गोष्ट आहे, पण निदान त्यांना देहदंड होणार नाही, माफी व्हावी, फाशीतून माफी व्हावी, अशा पद्धतीचं काहीतरी करता येईल. या 8 जणांच्या वरती जो ठपका ठेवण्यात आलेला आहे, जो आरोप करण्यात आलेला आहे कतारकडून, तो आहे एस्पिओनाजचा. एस्पिओनाज म्हणजे गुप्तहेरगिरी. तर त्यांच्या आरोपामध्ये तथ्य आहे का नाही हे सगळं ते कतारमधल्या न्यायालयीन प्रक्रियामध्ये लक्षात येईलच. कतारमधली न्यायालयीन प्रक्रिया ही आर्बिट्ररी आहे की अगदी धुतल्या तांदळाची आपल्याला माहित नाही. जगात असे अनेक देश आहेत की जिथे अत्यंत आर्बिट्ररी पद्धतीने न्यायालयीन प्रक्रिया चालते, अतिशय आर्बिट्ररी पद्धतीने तपास कार्य चालतं. त्याच्यामुळे त्यातून येणारं सत्य हे 100% सत्य असेलच का असत्याची काय काय चाललेली असेल काही सांगता येत नाही. कतार हा कदाचित भारताला एक सिग्नल देण्याचा प्रयत्न सुद्धा करत असेल, मी ती शक्यता नाकारत नाही. कारण कतार हा एक अतिशय विचित्र असा देश आहे आणि भारताशी पंगा घेऊ शकणारा टाईपचा तो देश आहे. नुपूर शर्माच्या केसच्या वेळेला आपल्याला ते लक्षात आलेलंच आहे. काश्मीरच्या संदर्भात सुद्धा कतारचा स्टँड हा अतिशय वाईटच आहे, भारताच्या अगेन्स्ट जाणाराच आहे. आणि असं असून सुद्धा भारत आणि कतारचे संबंध चांगले आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर त्या चांगल्या संबंधाचा उपयोग करून भारत कदाचित कतारवरती दबाव टाकू शकतो. पण त्याही पुढे जाऊन मला एक गोष्ट सांगायची आहे, ती अत्यंत महत्वाची आहे आणि एक धडा आहे तो सर्वांच्यासाठी, सर्व भारतीयांच्यासाठी, ज्यांना कुणाला आपलं करिअर चांगलं घडवायचं आहे. आणि हे फक्त सैन्यात काम करणाऱ्यांच्यासाठी मी बोलत नाहीये, सगळ्यांच्याचसाठी मी बोलतोय की तुम्हाला शिक्षण घेण्याच्यासाठी किंवा करिअरच्यासाठी, नोकरी व्यवसाय वगैरे गोष्टींसाठी आपण देशाबाहेर जात असता, परदेशात जाता, परदेशात जाऊन वेगवेगळ्या पदव्या तुम्ही प्राप्त करता, तिथे जाऊन तुम्ही नोकरी व्यवसाय करता किंवा तिथे सेटल होण्याचा प्रयत्न करता. आता सगळेच्या सगळे लोक काही अमेरिकेत आणि UK आणि ऑस्ट्रेलियामध्ये जात नाहीत. अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी जातात, जिथे संधी मिळेल, जिथे चांगला पैसा मिळेल तिथे ते जातात. माझी एक विनंती अशी आहे की तुम्ही फक्त पैसा आणि फक्त संधी, अपॉर्च्युनिटी याकडे लक्ष ठेवून तुम्ही परदेशात जाणं चुकतंय मित्रांनो. केवळ पैसा हा गोल तुम्ही ठेवू नका करिअरच्या संदर्भात, कारण नाही तर मग हे अशा 8 जणांच्या सारखं होऊ शकतं. का सांगतो मित्रांनो, आता त्यांची केस तुम्ही नीट बघा. हे नाविक दलातले, सैन्य दलातले, म्हणजे तुमच्या नौदलातले खरं म्हणजे, तर सैन्याच्या 3ही विभागांमध्ये जे काम करणारे लोक असतात त्यांना आंतरराष्ट्रीय राजकारण, इतिहास, जगाचा इतिहास, वेगवेगळ्या देशांची धोरणं, बाकी काही नाही तर निदान आपल्या देशाचं राष्ट्रहित, एवढ्या गोष्टी तरी बेसिक त्यांना माहिती असतात. फार डिटेलमध्ये कदाचित माहीत असेलच असं मी दावा करणार नाही, पण बेसिक गोष्टी तर त्यांना माहिती असतात.
मग त्या बेसिक गोष्टीचं ऍप्लिकेशन आपल्याला यावेळेला करायचं असतं. ज्यावेळेला आपण कुठल्या देशात जायचं आणि कुठल्या नाही हे ठरवायचं ना, त्यावेळेला त्या ज्ञानाचा आपण उपयोग करायचा असतो. आणि तुमच्याकडे जर ते ज्ञान नसेल तर ज्यांच्याकडे ते ज्ञान आहे त्यांच्याकडून ते घेण्याचा प्रयत्न करावा, मार्गदर्शन घ्यावं. की बाबा फॉर एक्झाम्पल पापुआ न्यू गिनी सारख्या ठिकाणी मला एक अपॉर्च्युनिटी मिळाली आहे, किंवा बुर्किना फासो नावाच्या देशामध्ये एक संधी मिळालेली आहे, चालून आली आहे, सुवर्ण संधी. तर अशा त्या देशामध्ये मी जावं की न जावं, ठीक आहे. किंवा मॉरिशसमध्ये मला संधी मिळालेली आहे, मी तिथं जावं की न जावं. तर तुम्हाला त्यातलं काही कळत नसेल तर आता तर खरं म्हणजे खूप सोपं झालेलं आहे. तुम्ही अर्थात गुगल आणि विकिपीडिया म्हणजे काही 100% माहिती देणारे चांगली साधनं आहेत असा माझा दावा नाही, पण तुम्हाला बेसिक कळू शकेल, बॅकग्राऊंड. आणि त्या पलीकडे जाऊन जे अनालिटिकल पद्धतीने, विश्लेषण पद्धतीने, की बाबा ही अमुक एक कंट्री योग्य आहे का नाही आहे तुमच्या जाण्याच्यासाठी तिथे, आपल्या राष्ट्रहिताला पूरक असं काही त्या देशामध्ये आहे की नाही, की आपल्या देशाच्या अगेन्स्ट जाणाऱ्या कारवाया त्या देशामध्ये जास्त होतात का, हे समजून घ्यायचं असेल तर तुम्ही त्यातल्या तज्ज्ञ व्यक्तींशी जरा तरी चर्चा करायला पाहिजे, बोलायला पाहिजे, त्यांचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. हे यातून सिद्ध होतं का मित्रांनो? कारण हे जे 8 जण होते ते सुरुवातीला म्हणजे काही थेटपणे कतारमधनं पकडले गेले नाहीत. सुरुवातीला त्यांनी म्हणजे ते काम करतानाच ते कतारमध्ये गेलेले नव्हते. तर सुरुवातीला ते ज्या कंपनीत काम करत होते ते होती सिंगापूर बेस्ड कंपनी. म्हणजे सिंगापुरात काही काळ त्यांनी काम केलेलं आहे, काही महिने काम केले तिथे प्रशिक्षण देण्याचं काम ते करत होते. सिंगापूरमधनं त्या कंपनीचं काय झालं माहित नाही, ती गुंडाळली गेली का त्यांना पाठवलं, म्हणजे कंपनीकडनं पाठवलं जातं ना, तर तसं काही झालं, एक्झॅक्टली काय झालं माहित नाही. पण तिथून मग त्यांची रवानगी किंवा त्यांची बदली ही कतारमध्ये झाली. कंपनी तीच, ती धार का धारा अशी काहीतरी ती कंपनी आहे. तर कतारमध्ये जाऊन मग तिथं त्यांची रवानगी झाली. तिथं काम करताना माझ्या कल्पनेप्रमाणे 1-1.5 महिन्याच्या आतच त्यांना अटकही करण्यात आली. आणि आरोप असा ठेवण्यात आलेला आहे की कतारला जे सबमरीन पाहिजे, सबमरीन टेक्नॉलॉजी जी काही त्यांना घ्यायची आहे, तर त्या सबमरीनच्या संदर्भातनं काहीतरी हेरगिरी ही या 8 जणांनी केली. आणि ती हेरगिरी, ती जी काही सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन होती सबमरीनच्या संदर्भातली, ती त्यांनी भारताला दिली म्हणे. आता या आरोपात तर खरं म्हणजे मला तथ्य जाणवत नाही, बिलकुल जाणवत नाही. पण असो, अशा पद्धतीचा ठपका कतारने ठेवला. तर इथं पॉइंट हा येतो मित्रांनो, की कतार हा विचित्र देश आहे. तर पहिला प्रश्न निर्माण होतो की तुम्ही कतारला गेलातच कशाला मुळात? कतारमध्ये जाऊन काम करायची तुम्हाला गरजच काय होती? कारण कतारमध्ये ISIचा चांगला सुळसुळाट आहे. तिथे फक्त काही भारतीयच मोठ्या संख्येने राहतात असं नाही, तिथे पाकिस्तानी मोठ्या संख्येने राहतात. आणि तिथली जी धोरणं आहेत, जरी भारताचा तो मित्र असला तरी कतार हा देश, तिथं जाऊन तुम्ही म्हणजे ठीक आहे, तिथे दरडोई उत्पन्न खूप चांगलं आहे, मान्य आहे. पण तरी सुद्धा तिथे जाऊन तुम्ही सेवा बजावणं ही खूप मोठी रिस्क आहे, ही लक्षात घ्यायला पाहिजे. तिथे ISIचं जाळं आहे, पाकिस्तान्यांचं जाळं तिथं अगदी मजबूत आहे. म्हणजे तुम्ही कतारला जाणं ही रिस्कच आहे. जाणं म्हणजे तिथे जाऊन काम करणं आणि राहणं. तर ही माहिती असून सुद्धा तुम्ही कतारला गेलात, ही पहिली चूक. त्याही मुळाशी आपण आधी जाऊयात की ते सिंगापूरला गेले. आता तुम्ही म्हणाल सिंगापूरला काय प्रॉब्लेम आहे? सिंगापुरात सुद्धा तर भारतीय लोक मोठ्या प्रमाणात आहेत. पण मित्रांनो, सिंगापूरमध्ये तुम्हाला एक लक्षात घ्यायला पाहिजे, तिथे फक्त भारतीय नाहीत, तिथे एक खूप मोठा वर्ग चायनीज वंशीयांचा आहे. खूप मोठा वर्ग, तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही एवढा खूप मोठा वर्ग सिंगापूरमध्ये चीनी लोकांचा आहे. आणि चीनी लोकांचा वर्ग सिंगापूरमध्ये असणं हे साधं नसतं. चीनी कधी एकटे येत नाहीत. चीनी लोक जे येतात तेव्हा दे कम विथ पॅकेज. हा पॅकेज कसा असतो, तर चायनीज माफिया गुंडांच्या ज्या म्हणजे काय संघटित गुन्हेगारी टोळ्या ज्या असतात, तर तशा त्या माफिया टोळीचं सुद्धा तिथे अस्तित्व निर्माण होऊन जातं. जिथे जिथे चायना टाउन असतात, जिथे जिथे चायनीज पॉप्युलेशन जगाच्या कोपऱ्यात असते, तिथे तिथे चायनीज संघटित गुन्हेगारीचे लोक, प्लस चायनीज उद्योगपती जे असतात ते, प्लस सर्वसामान्य भासणारे चीनी लोक आणि त्यांच्या बुरख्या आड लपलेले चायनीज गुप्तहेर, त्यांच्या PLAचे असतील, PLA म्हणजे पीपल्स लिबरेशन आर्मी असेल, किंवा चायनीज संरक्षण विभागाच्या अंतर्गत जे वेगवेगळी त्यांची हेरगिरी संघटना असतील, त्यांचे हेर. आणि हे सगळे एकमेकाला वेल कनेक्टेड असतात. म्हणजे यू कॅनॉट बायफर्केट की बाबा हा समोरचा जो चायनीज मनुष्य आहे
तो तिथल्या माफिया टोळीचा मनुष्य आहे का त्या उद्योगपतीच्याकडे काम करणारा मनुष्य आहे का हेर आहे, चायनीज सरकारचा हेर आहे की चायना टाउन मध्ये नूडल्स तयार करणारा तो एक सामान्य मनुष्य आहे, तुम्हाला कळू नाही शकणार. अशा पद्धतीची त्यांची साठगाठ असते, हे लक्षात घ्या. तर सिंगापूरमध्ये भरपूर चांगलं अस्तित्व चायनीज लोकांचं आहे. आणि सिंगापूर तर अक्षरशः लक्षात घ्या तुम्ही, चीनच्या बुडाशी आहे लिटरली. चीनच्या पासून अतिशय जवळ आहे सिंगापूर. आणि अशा त्या सिंगापूरमध्ये जाऊन तुम्ही का तर केवळ तिथे तमिळ वंशीय लोक खूप आहेत, का तर तिथे भारतीय वंशीयाचे लोक तिथे काम करतायत आणि तिथे उत्पन्न वाढवण्याच्या खूप चांगल्या संधी आहेत वगैरे वगैरे. तर ते असो आपलं सगळं, पण तरी शेवटी व्हेन इट कम्स टू नॅशनल इंटरेस्ट, भारताचं राष्ट्रहित जर जेव्हा आपण बघायचं त्यावेळेला सिंगापूर ही एक काहीही होऊ शकतं अशा पद्धतीची एक धोकादायक तो देश आहे, हे लक्षात घ्या. आणखीन एक धोकादायक गोष्ट म्हणजे एलटीटीईचा बऱ्यापैकी अस्तित्व. आज एलटीटीई जरी संपलेलं असलं तरी तमिळ उग्रवाद्यांचं बऱ्यापैकी एक स्थान सिंगापूरमध्ये पण आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे भारताचे जे जे शत्रू आहेत. आणि आणखीन एक गोष्ट, हे जे वोकिस्ट आणि लिबरल वगैरे असे जे लोक असतात ना, जे की भारतविरोधी कारवायामध्ये लिप्त आहेत, अशा सगळ्यांचा पण एक बऱ्यापैकी मोठा अड्डा सिंगापूरमध्ये आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे मुळातच त्यांची एक चूक झालेली आहे. कतारला जाणं ही त्यांची दुसरी चूक आहे. पहिली चूक आहे मुळात त्यांनी सिंगापूरला का गेले हे 8 जण. तर हे जे 8 जण पकडले गेलेले आहेत तो सर्व भारतीयांच्या पुढे असलेला एक मोठा धडा आहे, एक उदाहरण आहे की मित्रांनो, इथून पुढे कधीही माफ करा, शिक्षणाच्या निमित्ताने असेल किंवा नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने असेल किंवा सेटल होण्याच्या दृष्टीने असेल, कोणत्याही कारणासाठी, एक पर्यटन सोडून बाकी कोणत्याही कारणासाठी जेव्हा कुठल्याही देशाचा तुम्ही विचार करता की तिथे जाऊन मी अमुक अमुक शिकणार, नोकरी व्यवसाय करणार, तर तत्पूर्वी त्याचा अभ्यास आयदर स्वतः करा, नाही तर ज्यांना यातलं कळतं की राष्ट्रहित, आपल्या राष्ट्रहिताशी सुसंगत देश कुठला आहे आणि कुठला नाही आहे हे ज्यांना कळतं त्यांच्याकडून समजून तरी घ्या आणि मगच तुमचा निर्णय घ्या. अन्यथा या अशा परिणामांना तुम्हाला सामोरं जायला लागेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आणि बघत राहा सेंटर स्पॉट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. QR कोडचा सुद्धा वापर करायला विसरू नका. धन्यवाद.